हाय, आज आम्ही गेलो फिरायला. मग काय फिरायला गेल्यानंतर पिल्लू आज त्याच्या मम्माजवळ होता आणि ती त्याची खूप काळजी घेत होती आणि मी माहेरी आले की ह्या दोघी त्याला खूप मस्त सांभाळतात. त्यामुळे मला काहीच टेन्शन नसतं. मग आम्ही म्हणलं आम्हाला काहीतरी घ्यायचं, पण पिल्लू तिथे इकडं-तिकडं हात करायला म्हणून त्याच्या आईनं त्याला खेळण्यांच्या दुकानात आणलं. मग हिला मी म्हणलं इकडे आपण एक फोटो काढूया. मग काय हिची पोज बघा, वाव खूप मस्त. पण मी इथं पचका केला, फोटो नाही व्हिडिओ घेतला. मग काय आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही भेळपुरीच्या दुकानात आलो. तिथेही पिल्लू त्याच्या मम्माला सोडतच नव्हता. त्याची खूप मजा होती. मग माझीही खूप मजा होती. हिने मला कच्चे दाबेली आणून दिली. आम्ही ती फस्त केली. तोपर्यंत हिनं पाणीपुरी दिली. तशा माझ्या बहिणी माझा खूप लाड करतात. तोपर्यंत आजी म्हणते अजून काहीतरी घ्या. मग आजी असेपर्यंत कशाची कमी आहे आपल्याला. मग काय गॅर खायला गेलो, म्हणजेच बर्फाचा गोळा खाय गेलो. मग काय आमची आई म्हणते व्हिडिओ बंद कर, आधी बर्फाचा गोळा खा. आई ती आईच असते. मग काय घरी गेल्यानंतर आम्हाला मच्छी फ्राय मिळाली. मच्छी फ्राय करण्यात आमची बहीण खूप एक्सपर्ट आहे बरं का. मग काय माझ्या चेहऱ्यावरला आनंद बघा की मच्छी फ्राय खायला मिळणार. आणि मच्छी फ्राय एवढी मस्त आणि कुरकुरीत भाजली होती आणि वासही खूप छान येत होता. मग काय मी खाऊन बघितली तर खूप छान आणि खूप टेस्टी झाली. तोपर्यंत ही म्हणते बघू बरं मला ही टेस्ट खूप छान झाली आहे का. मग काय हिला मी टेस्ट करायला दिली आणि हिला मी म्हणलं खाऊन झाल्यावर मला सांग कशी झाली. पण ही काहीच बोलली नाही, हसायच लागली. पण खूप मस्त झाली. मग काय सगळ्यांना आम्ही टाटा बाय बाय केला आणि सगळ्यांना रडवलं आणि निघालो आम्ही आमच्या गावाला, म्हणजेच कोल्हापूरला. माहेरी कितीही दिवस राहिलं तरी सासरी जावंच लागतं. आणि जर बाहेरच्यांना सासरी जाताना मन हे इमोशनल होतंच का, तर आपल्या माणसांना सोडून एवढ्या लांब राहायचं म्हणजे खूप अवघड असतं. आणि माझं तर सासर खूप लांब आहे, कोल्हापूर. तरीही जावंच लागतं. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. बाय.